नमस्कार, मी गौरी मोरे स्वीट होम मध्ये आपलं स्वागत करते। मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच शांतता आणि समाधान देणारं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं घर। आता बघा ना, रोजच्या धावपळीच्या आयुष्यातनं थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आपण निसर्गरम्य ठिकाणी गेलो काय किंवा अगदी बाहेरगावी जरी फिरायला गेलो तरी ठराविक कालावधीनंतर आपल्याला वेध लागतात, ते म्हणजे आपल्या घराचे। सगळ्यांनाच आपल्या घराबद्दल एक वेगळीच ओढ असते, म्हणूनच हक्काचं घर असावं असं आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं। सर्वसामान्यांचं हेच स्वप्न त्यांच्या बजेटमध्ये येऊन पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना TV9 मराठी सन्मानित करत आली आहे। आणि म्हणूनच असाच एक सन्मान करण्यासाठी आज आम्ही आलोय पुण्यातील मोशी येथील मंगलम लँडमार्क या ग्रुपमध्ये। लिव्ह मंगलम लाईफ हे नुसते घोषवाक्य न ठेवता खऱ्या अर्थाने हे वाक्य तंतोतंत पाळून रेसिडेन्शियल तसंच कमर्शियल श्रेणीत वैविध्यपूर्ण प्रकल्प साकारणारे मंगलम ग्रुप। मंगलम या नावातच इतकी ऊर्जा आहे की हीच सकारात्मक ऊर्जा निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणाशी अनुकूल असे मांगल्याचा स्पर्श असणारे दर्जेदार प्रोजेक्ट साकारून ग्रुपला विकासाच्या उच्च उंचीवर जाण्यासाठी बळ देते। ग्रुपचा पाठीचा कणा म्हणजेच आपला कर्मचारी वर्ग असे मानणाऱ्या मंगलम मध्ये विविध उपक्रमांतर्गत सर्व स्टाफचे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य जपले जाते। मंगलम मध्ये स्टाफ हेच ग्रुपचे बलस्थान मानले गेल्याने प्रत्येकामध्ये आपुलकीपूर्वक नाते निर्माण झाले। याच एकजुटीमुळे सातत्यपूर्ण सेवावृत्ती, गुणवत्तापूर्ण काम आणि अविरत मेहनतीच्या जोरावर मंगलमने कमी कालावधीत यशाची उत्तुंग शिखरे सर केली आहेत। गेली 10 वर्ष ग्राहकांच्या सेवेत असणाऱ्या मंगलम ग्रुपने आजवर पिंपरी चिंचवड शहरात निसर्गाच्या कुशीत वसलेले मंगलम होम्स, गोल्डन पाम्स, आरंभ, बेलेझा, बिझनेस स्क्वेअर, सिल्वर लीफ यासारखे अनेक दर्जेदार प्रोजेक्ट साकारले आहेत। मंगलमने श्रीमंतांना आवडतील आणि सर्वसामान्यांना परवडतील असे लॅविश प्रोजेक्ट साकारून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे। त्यासोबतच ती घरे साकारणाऱ्या कामगारांचे आयुष्यही समृद्ध केले आहे। उत्कृष्ट लोकेशन निवडून सखोल नियोजन करून वास्तुशास्त्रानुसार नाविन्यपूर्ण तसेच सौंदर्यपूर्ण प्रकल्प साकारणे आणि उत्कृष्टता, वचनबद्धता, नाविन्यता जपत केवळ ग्राहकच नव्हे तर ग्रुपशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येकाचे हित जपणे ही मंगलम ग्रुपची खासियत आहे। ग्राहकांच्या समाधानासाठी 100% प्रामाणिक राहून पारदर्शी व्यवहार करणे, वेळेत पजेशन देणे तसेच ग्राहकांच्या गरजेची योग्य काळजी घेणे अशा ग्राहकाभिमुख सेवावृत्ती या गुणधर्मामुळे ग्राहक आनंदी आणि समाधानी आहेत। सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून अविरत कार्यरत असणाऱ्या तसंच ग्राहकांची विश्वासार्हता संपादित करून शहराच्या विकासाच्या दृष्टीने कटिबद्ध असणाऱ्या मंगलम ग्रुपच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत TV9 मराठी त्यांना मोस्ट ट्रस्टेड ब्रँड इन पुणे या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे। तर आता आपल्या सोबत आहेत मंगलम लँडमार्कचे डायरेक्टर सुभाष ठाकोरे आणि राम फुगे सर। सर, कार्यक्रमात आपल्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वात आधी TV9 मराठीकडून तुम्हाला जो पुरस्कार मिळालाय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन। मंगलम नमस्ते। सुभाष सर, मी तुमच्याकडून सुरुवात करते। तुम्ही शेतकरी कुटुंबातनं आहात, सिव्हिल इंजिनिअरची पदवी आपण घेतली, त्यानंतर PWD मध्ये क्लास 1 ऑफिसरची नोकरी आपण करत होतात। इतकं सेट आयुष्य असताना अचानक तुम्ही ती नोकरी सोडलीत आणि रिअल इस्टेटकडे वळलात। अगदी शून्यातनं तुम्ही मंगलम ग्रुपची स्थापना केलीत। तर ही स्थापना नेमकी कधी झाली आणि ग्रुपच्या आजपर्यंतच्या वाटचालीबद्दल काय सांगाल?
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 2013-14ला रिझाईन केलं. खूप डेअरिंग करायला लागलं त्यावेळेस. सिव्हिल इंजिनिअरिंग असल्यामुळं माझं रिअल इस्टेटचं पहिल्यापासूनच पॅशन होतं, पण त्यावेळेस परिस्थिती नव्हती. 2013-14मध्ये मी रिझाईन केल्यानंतर पहिला मी 4 गुंठ्यामधला प्रोजेक्ट चालू केला. त्यामध्ये मी 8 फ्लॅट आम्ही बनवले आणि असंच छोटे मोठे प्रोजेक्ट करत असताना मनीष गुप्ता सर आमचे एक मेंटर आहेत, त्यांच्या माध्यमातून राम फुगे सरांची ओळख झाली आणि तिथून पुढे आम्ही ठरवलं की आपल्याला मंगलम ग्रुपची स्थापना करायची आहे. मंगलम ग्रुपची स्थापना करतेवेळी आम्ही दोघंजण बसलो, त्याच्यात खूप ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि वेगळं काय करता येईल. सामान्य लोकांना घर घ्यायचा अधिकार असतो, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल. तर आम्ही एक कोर आयडिओलॉजी बनवली, एक विजन तयार केलं आणि त्याच्यामध्ये कोर पर्पज जे बनवलं त्याच्यामध्ये सामान्य नागरिकांना लक्झरियस, लिवेबल, ड्युरेबल घरं कशी देता येतील आणि योग्य दरात कशी देता येईल याचाही स्टडी केला. आम्ही ज्या डे टू डे लाईफमध्ये ज्या व्हॅल्यूज जपतो त्या व्हॅल्यूजचाही आम्ही व्हॅल्यूज बनवल्या आणि एक कंपनीचं विजन ठेवलं पुढच्या 10 वर्षांचं. तर हे करत असताना हे सगळं विजन आम्ही दोघेजण पुढे घेऊन चाललो आहे. 4 गुंठ्याच्या 8 फ्लॅटपासून सुरू झालेला प्रवास आज आम्ही जवळपास 2,000 ते 2,500 घरं आता आम्ही बनवतो आहे. सर, तुम्ही ग्रुपच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं. खरं तर PWDची नोकरी सोडणं आणि ह्या ग्रुपची स्थापना करणं हा खूप धाडसी निर्णय तुम्ही घेतलात. इतक्या कमी कालावधीत ग्रुप आज यशाची शिखरं, खूप उंच यशाची शिखरं सर करताना दिसतोय. हा नेमका प्रवास आणि ह्याबद्दल काय सांगाल? आम्ही जेव्हा ठरवलं मंगलम ग्रुपची स्थापना करायची त्यावेळेस आम्ही दोघांनी बसून जे विजन बनवलं, विजनबरोबर आम्ही जे स्ट्रॅटेजीज बनवल्या त्या स्ट्रॅटेजीमध्ये आमचे जे कस्टमर आहेत, जे एंड युजर आहेत, त्यांना पुढे ठेवून आम्ही सगळ्या स्ट्रॅटेजीज केल्या आणि एक ब्रँड प्रॉमिस बनवलं. ब्रँड प्रॉमिसमध्ये आम्ही आमच्या प्रत्येक प्रोजेक्टचा लेआउट बेस्ट असला पाहिजे, पजेशन सगळ्यांचं बिफोर टाईम दिलं गेलं पाहिजे सगळ्या प्रकल्पांचं. त्याच्यानंतर जे आम्ही प्रोजेक्ट लॉन्च करतो, सुरू करतो त्यावेळेस लोकांना बेस्ट ऑफर्स काय देता येतील आणि त्याच्यातून लोकांना बुकिंग करून त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला चांगले रिटर्न्स कसे मिळतील याचा विचार केला जातो. आज मंगलमला ह्या 3 ब्रँड प्रॉमिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ओळखलं जातं. प्रत्येक कस्टमरला माहिती आहे की ह्यांच्या मंगलममध्ये वेळेचा प्रकल्पाचा ताबा वेळेत दिला जातो. इथलं प्लॅन खूप चांगला असणार आणि इथे जेव्हा तुम्ही लॉन्चच्या वेळेस 100% चांगले रेट असतील. ह्या सगळ्या ब्रँड प्रॉमिस आणि कस्टमर सेंट्रिक स्ट्रॅटेजीज असल्यामुळं आमचे सर्वचे सर्व प्रोजेक्ट लॉन्चच्या वेळेसच जवळपास 50-60% बुक होतात. कस्टमरचा त्याच्यामुळं ट्रस्ट लेवल खूप वाढलेले आहे. बुकिंग झाल्यामुळं म्हणजे सेल झाल्यामुळं आमचं स्पीडला आम्हाला खूप चालना मिळाली. या डेव्हलपमेंटमध्ये आमचे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत, आमचे लँड ओनर्स आहेत, जे सप्लायर्स आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ह्यांची आम्हाला खूप चांगली मदत होते. विशेषतः आम्हाला आमची जी टीम आहे ती अहोरात्र मेहनत घेते, खूप कष्ट घेतात, ओनरशिप घेऊन काम करतात, त्यांचाही याच्यात खूप मोठा वाटा आहे. अशी सर्व जी इकोसिस्टीम आहे ही सर्वच्या सर्व एकत्र येऊन सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून आम्ही काम करतो आहे. त्याच्यामुळंच हा सक्सेस आम्हाला मिळतो असं आम्हाला वाटतं. म्हणजे सर, एकंदरीतच सातत्यपूर्ण सेवावृत्ती ठेवून तुम्ही ग्राहकांचा विचार करून प्रोजेक्ट साकारताय आणि हे एकमेव कारण आहे तुमच्या ग्रुपची जी इतक्या कमीत कमी वेळात ग्रोथ झाली आहे त्याबद्दल. बरोबर. राम सर, मी तुमच्याकडे येईन. आजपर्यंतच्या प्रवासात ग्रुपच्या वाटचालीमध्ये मानाचा तुरा रोवला जाईल असे अनेक प्रोजेक्ट आपण आजपर्यंत साकारलेत. तर ग्रुपमार्फत आजपर्यंत नेमके किती प्रोजेक्ट साकारण्यात आलेत आणि आगामी काळात ग्राहकांच्या भेटीला नेमके कोणकोणते प्रोजेक्ट येणार आहेत? मंगलमने अगदी छोटी सुरुवात केली आणि यशाची शिखरं पार करत करत मंगलम आज या उंबरठ्यावर पोचलेली आहे. मंगलम होम्स हा आमचा शेवटचा प्रकल्प आम्ही हँडओव्हर केला. मंगलम होम्सपर्यंत आत्तापर्यंत 17 प्रोजेक्ट्स आम्ही हँडओव्हर केले होते आणि जवळपास 2,500 ग्राहकांना आम्ही त्यांच्या स्वप्नातलं घर दिलं आहे. आणि आत्ता जे काही प्रोजेक्ट्स चालू आहेत त्यामध्ये मंगलम ब्रिज, मंगलम पॅराडाईस, मंगलम सिग्नेचर, मंगलम आयकॉन, मंगलम एमराल्ड, मंगलम डेस्टिनेशन असे 6 प्रोजेक्ट्स आमचे आत्ता सध्या स्थितीत चालू आहेत आणि जवळपास 2,500 घरांची कामं चालू आहेत. मंगलम यानंतर एक नवीन व्हर्टिकलमध्ये देखील उतरत आहे. रुही मंगलम या फर्मच्या अंडर आम्ही नियोशी पार्क हा एक रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट औंध या ठिकाणी साकार करत आहोत. परिहार चौकातील हा प्रोजेक्ट आहे आणि 100 सदनिकांचा हा अतिशय उत्कृष्ट प्रोजेक्ट होईल असं आम्हाला वाटतं. किवळे या ठिकाणी आपण एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहे. चरवली या गावात देखील 3 प्रोजेक्ट्स मंगलमच्या अंडर येत आहे आणि मोशी या ठिकाणी देखील एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स येतो आहे. असे जवळपास 20 ते 25 लाख स्क्वेअर फीटचे काम
मंगलम या फायनान्शियल इयर 2023-24मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे. नक्कीच सर, म्हणजे सर्वसामान्यांच्या बजेटमधले अनेक प्रोजेक्ट आपण आजपर्यंत साकारलेत. सुभाष सर, मी तुमच्याकडे येईन. ग्राहकांचा विश्वास संपादन करणारा ग्रुप अशी आपल्या ग्रुपची खासियत आहे. तर मंगलम ग्रुपचं नेमकं विजन काय आहे, काय सांगाल? मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आम्ही जे प्लॅनिंग केलं होतं, विजन केलं होतं, ते पुढच्या 10 वर्षाचं पूर्णपणे विजन आम्ही समोर ठेवून चाललो आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये PCMC आणि पुणे परिसरात मंगलम ग्रुप हा एक अग्रगण्य ग्रुप असेल. याबरोबरच आम्ही मोस्ट कस्टमर सेंट्रिक कंपनी असेल. याबरोबरच आम्ही जवळपास 10,000 लोकांची कस्टमर कम्युनिटी आम्ही पूर्ण करायचा प्लॅन करतो आहे. आणि विशेषतः टीमसाठी आम्ही ग्रेट प्लेस टू वर्क, म्हणजे इंडियामध्ये पहिल्या 10मध्ये काम करण्यासाठी सगळ्यात बेस्ट मंगलम ग्रुप असेल. तसेच आम्ही एक मोस्ट व्हॅल्यू बेस्ड ऑर्गनायझेशन करण्याचा प्रयत्नात आहोत. हे सर्व मिळून आमचं विजन आहे. राम सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ह्या आपल्या ग्रुपच्या ब्रँड एम्बॅसिडर आहेत आणि त्या या ग्रुपच्या ग्राहक देखील आहेत. त्याबद्दल काय सांगाल? सुप्रसिद्ध ॲक्ट्रेस प्राजक्ता माळी यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि हास्यजत्राच्या माध्यमातून ते प्रत्येक घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात ऑलरेडी पोचलेले आहेत. अशा ब्रँड ॲम्बॅसिडर आम्हाला लाभल्या हे आमचंही भाग्यच समजावं लागेल. मंगलमची एक कोर व्हॅल्यू आहे वर्सॅटिलिटी. या वर्सॅटिलिटी या कोर व्हॅल्यूनुसार मंगलमचा प्रत्येक टीम मेंबर हा त्याच्यातील अनेक कलागुणांना वाव देत असतो. प्राजक्ता माळी यांच्यासोबत बोलत असताना आम्हाला ते प्रकर्षाने जाणवलं की त्या एक हरवणारी कलाकार तर आहेतच. अनेक सिरियलमधून अनेक मूव्हीजमधून त्यांनी त्यांची कलाकारी दाखवलेलीच आहे, परंतु बऱ्याच जणांना माहीत नाही की त्या एक उद्योजिका देखील आहेत. प्राजक्ता राज या नावाने त्यांनी त्यांचा एक ब्रँड एस्टॅब्लिश केलेला आहे. इमिटेशन ज्वेलरीमध्ये ते या कार्यरत आहेत. त्याचबरोबर वास्तूचा, न्यूमरोलॉजी यांच्यामध्ये देखील त्यांचा खूप अभ्यास आहे. हे सगळं हरवणारी त्यांचं जे कलागुण आहे ती जी व्हॅल्यू आहे ती कुठेतरी मंगलमच्या व्हॅल्यूशी अलाईन होते असं आम्हाला वाटलं आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला की येस, दिस इज द परफेक्ट ब्रँड ॲम्बॅसिडर फॉर मंगलम. सर्वप्रथम नमस्कार. होय, मी मंगलम लँडमार्क्सची ब्रँड एम्बॅसिडर आहे आणि त्याची खूप जास्त कारणं आहेत, चांगली कारणं आहेत. त्यापैकी महत्वाची जी मला वाटतात ती म्हणजे की ते लोक जे कमिटमेंट देतात ते पूर्ण करतात. म्हणजे त्यांनी खूप कमी काळामध्ये 2,000 घरांचा ताबा दिलाय. प्रत्येक वेळी वेळेच्या आधीच त्यांनी पोझिशन दिलेलं आहे. तर या कमिटमेंट मुळेच ऍक्च्युली ते खूप लोकप्रिय पण आहेत. म्हणजे पुण्यातल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये द मोस्ट ट्रस्टेड डेव्हलपर म्हणून त्यांची ओळख आहे आणि ह्याचमुळे त्यांना TV9चा द मोस्ट ट्रस्टेड डेव्हलपर इन पुणे असा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. सो माझ्यासाठी ही कारणं फार महत्वाची होती आणि सगळीकडे टिक 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 झालं. सो आय सेड येस. सुभाष सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की मंगलम ग्रुपचा मंगलम लाईफ पार्क हा नवीन लॅविश प्रोजेक्ट ग्राहकांच्या भेटीला येतोय. त्या प्रोजेक्टबद्दल काय सांगाल? मंगलम लाईफ पार्क हा प्रोजेक्ट मोशी आळंदी रोडवर आहे. आळंदी आणि देहू या पवित्र स्थानांच्या मध्यवर्ती भागात हा प्रोजेक्ट आहे. मंगलम लाईफ पार्कमध्ये 1,000च्या प्लस कम्युनिटी आहे. 75+ ॲम्युनिटीज आहेत. हा प्रोजेक्ट निसर्गाच्या सान्निध्यात आहे. तसेच वास्तू कम्प्लायन्स असलेलं लोकेशन आहे. म्हणजे एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला नदी असलेलं असं लोकेशन आहे जे खूप चांगलं मानलं जातं घर घेण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. इथे ज्या ॲम्युनिटीज आहेत सगळ्याच्या सगळे अपार्टमेंट ह्या ॲम्युनिटी फेसिंग आहेत. त्याच्यामुळे कुठलाही फ्लॅट असा विदाऊट ॲम्युनिटी फेसिंग नाही आहे. आम्ही आमच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये ज्या लॉन्च करतो त्या लॉन्चमध्ये वेगवेगळे सरप्राइजेससुद्धा देतो. खूप चांगल्या ऑफर्स देतो. ह्या प्रोजेक्टमध्ये काही वेगळं करता येईल या पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही स्टडी केल्यानंतर लक्षात आलं की पुण्यामध्ये आजपर्यंत कोणीही महिलांसाठी विशेष ॲम्युनिटीज दिलेल्या नाहीत. मग ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. या प्रोजेक्टमध्ये महिलांसाठी विशेष वेगळा क्लब आहे, वुमन्स क्लब आहे. याच्यामध्ये वेगळा स्विमिंग पूल आहे जो कवर्ड आहे. वेगळ्या महिलांसाठी सेल्फी पॉईंट्स आहेत. किटी पार्टीसाठी त्यांना वेगळा एरिया आहे. त्यांना वेगवेगळ्या फंक्शनसाठी लॉन आहे. अशा खूप वेगवेगळे USPs ह्या लाईफ पार्कच्या प्रोजेक्टच्या आहेत. सर, एकंदरीतच आपण आम्हाला ग्रुपबद्दल आणि ग्रुपच्या येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. तर मंडळी, मंगलम ग्रुपबद्दल आणि येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल आपण सरांकडनं माहिती जाणून घेतलीच आहे, परंतु मंगलम ग्रुपबद्दल आणखी काही विशेष गोष्टी आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायच्या आहेत.
जसं की मंगलम ग्रुप वेळेआधीच आपले प्रोजेक्ट पूर्ण करते. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. नेमकं यामागचं रहस्य काय जाणून घेऊयात मंगलम ग्रुपच्या टेक्निकल विभागाचे जनरल मॅनेजर रणजित जाधव यांच्याकडून. प्रोजेक्ट प्लॅनिंग आम्ही फार सुरुवातीपासून करतो. जसे प्रोजेक्टला लागणारे रिसोर्स आहेत, मटेरियल मॅनेजमेंट आहे, लेबर मॅनेजमेंट आहे आणि जी टेक्निकल टीम लागणार आहे त्याचं प्लॅनिंग आम्ही फार पूर्वीपासून करतो. त्यानंतर जो माझा स्टाफ आहे, जी माझी टेक्निकल टीम आहे ती डेडिकेटेड टीम आहे, ओनरशिप घेणारी टीम आहे. ती रात्रंदिवस साईटवर काम करते आणि स्वतःचं काम असल्यासारखं ते काम करते. त्यामुळे आमचे प्रोजेक्ट हे लवकर डिलिव्हर होतात. आपण क्वालिटीसाठी IMS हे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीमचं ISO सर्टिफिकेट घेतलं आहे. इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीम म्हटलं तर त्यामध्ये क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम अँड हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम असे 3 प्रकार येतात. पुण्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये फार कमी लोकांच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्यातले आपण एक आहोत. आणि ते मॉनिटर करण्यासाठी आपल्याकडे सेफ्टीची टीम आहे, क्वालिटीची टीम आहे. ते लोक आमची क्वालिटीची प्रोसेस सगळी मॉनिटर करतात आणि क्वालिटी कंट्रोल करतात. ह्यामुळं आम्ही ग्राहकांना दर्जेदार आणि गुणवत्तेची घरं प्रदान करू शकतो. आणि ह्याचबरोबर आमची स्वतःची लॅबही आहे, जे साईटवर असते प्रत्येक साईटवर. त्यामुळे आम्ही निश्चितपणे दर्जेदार घरं ग्राहकांना पुरवतो. मंडळी, मंगलमचे प्रोजेक्ट वेळेआधी पूर्ण होतातच, परंतु विशेष म्हणजे लॉन्चिंगच्या दिवशी ते 50% विकलेही जातात. यामागची नेमकी स्ट्रॅटर्जी काय आहे सांगतायत मंगलम ग्रुपचे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे जनरल मॅनेजर शिवम कश्यप. See, basically we are a value-based organization and customer centricity is one of the core value of Mangalam. तो हमारे पास कस्टमर का रेफरेंसेस बहुत ज़्यादा है, मतलब कस्टमर का रेफरेंस बुकिंग बहुत ज़्यादा है. सेकंड थिंग इज़ ब्रांड प्रॉमिस, दैट व्हाट वी कमिट एंड व्हाट वी डिलीवर्ड एंड जो कस्टमर हमसे एक्सपेक्ट करता है. तो आवर रेट ऑफ लॉन्च इज़ ऑलवेज बिलो द मार्केट, मतलब मार्केट में सबसे बेस्ट रेट हम लोग देते हैं. सेकंड, हमारा जो लेआउट होता है दैट इज़ टॉप इन द मार्केट. एंड थर्ड, वी ऑलवेज डिलीवर आवर प्रोजेक्ट बिफोर टाइम. तो इससे एक कस्टमर में हमारे लिए ट्रस्ट डेवलप हो गया है. सेकंड थिंग, बिफोर स्टार्टिंग एनी प्रोजेक्ट हमारा डीप एनालिसिस होता है. मार्केट कैसा होगा, प्रोडक्ट क्या होगा, टारगेटेड क्राउड क्या होगा, कंपटीशन क्या है, किस तरीके से हम अप्रोच करेंगे. तो दीज आर द रीज़न, दीज आर द फैक्टर्स कि हम लोग 50% इन्वेंट्री या उससे ज़्यादा लॉन्च में ही सेल कर पाते हैं. मंडळी, एखादा प्रोजेक्ट साकारायचं म्हटलं की त्यासाठी मोठ्या प्रमाणात फायनान्स लागतो. मंगलम ग्रुप कोणत्याच प्रोजेक्टसाठी लोन घेत नाही, पण तरीही वेळेत प्रकल्प पूर्ण केले जातात. इतक्या छान पद्धतीने फायनान्स मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं सांगतायत मंगलम ग्रुपचे फायनान्स आणि अकाउंट डिपार्टमेंटचे जनरल मॅनेजर मोहन बेलुसे. आमची कंपनी नेहमीच आमच्या ग्राहकांसाठी योग्य दरात घर मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. त्यासाठी आम्ही कोणताही प्रोजेक्ट चालू करण्याच्या अगोदर फायनान्शियल फिजिबिलिटी कॅल्क्युलेट करतो. त्याच्यामध्ये आमच्या ग्राहकांना योग्य दर कसा मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करतो. आणि याचा फायदा आम्हाला असा होतो की ग्राहकांना योग्य दर मिळाल्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टला पहिल्याच दिवशी आमचा खूप चांगला रिस्पॉन्स असतो. ऑलमोस्ट 50% आमचा प्रोजेक्ट हा सोल्ड आऊट झालेला असतो. त्यामुळे डे 1 पासून आमचा कॅश फ्लो हा सरप्लसमध्ये राहतो. सरप्लसमध्ये कॅश फ्लो असल्यामुळे आम्हाला कोणत्याही बँकेकडे जाऊन लोन घेण्याची गरज लागत नाही. कॅश फ्लो सरप्लस असल्यामुळे दुसरा फायदा असा होतो की आम्ही आमच्या व्हेंडरला आणि सप्लायर्सला योग्य वेळेत पेमेंट देतो. त्यामुळं ती लोकंसुद्धा आमच्यासाठी योग्य वेळेत काम करतात. आमचं जे शेड्यूल असतं कामाचं ते वेगवेगळी पाळतात आणि आमचा प्रोजेक्ट हा टाईमली कंप्लीट होतो आणि आम्ही आमच्या कस्टमर्सला योग्य वेळेत पोझिशनही देतो. मंडळी, सातत्यपूर्ण सेवावृत्ती ठेवून ग्रुपचं कामकाज चालवणं यात मोलाचा वाटा ठरतो तो म्हणजे टीमवर्कचा. मंगलममध्ये कार्यरत असणाऱ्या टीम मेंबर्सचे नेमके काय अनुभव आहेत पाहूयात. आम्ही आमच्या कंपनीमध्ये ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन प्रोसेसेस आणि ERP सिस्टम यूज करतो. तसेच ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. आमचे दोन्ही डायरेक्टर टेक्निकल बॅकग्राऊंडचे असल्यामुळे आम्हाला निर्णय फटाफट भेटतात, फास्ट भेटतात आणि त्यामुळे कामामध्ये आमची स्पीड जास्ती असते. आमच्या कोर व्हॅल्यूनुसार कमिटमेंट ही आमची कोर व्हॅल्यू आहे आणि त्यानुसार आम्ही सप्लायर्सचं पेमेंट वेळेच्या आधी करतो. त्यामुळं परचेसमध्ये काम करताना फार चांगला अनुभव येतो आणि सप्लायर्स आणि वेंडर्स आमच्याकडे इच्छुक असतात काम करण्यासाठी.
मंगलममध्ये वर्क कल्चर खूप छान आहे. मंगलममध्ये वुमनसाठी ग्रेट प्लेस टू वर्क आणि सेफ वर्क हा एरिया आहे. मंगलममध्ये ग्रोथ पाथ यंग जनरेशनसाठी खूप छान आहे आणि मंगलम खूप छान कंपनी आहे. इथे रिलेशनशिप एक कोर व्हॅल्यू जपली जाते. ह्या रिलेशनशिपमध्ये एम्प्लॉय आणि डायरेक्टर खूप छान प्रकारे रिलेशनशिप जपलं जातं. ह्या रिलेशनशिपमुळे आम्हाला काम करायला खूप मजा येते आणि मला खूप प्राऊड फील होतं की मी एक मंगलमचा भाग आहे. ट्रेनी इंजिनियरपासून तर आत्तापर्यंत प्रोजेक्ट मॅनेजरपर्यंतचा प्रवास हा माझा मंगलमधलाच आहे. इथं माझी करिअर ग्रोथ तर झालीच झाली आणि मागच्याच वर्षी मला एक डायरेक्टर ट्रस्ट अवॉर्ड मला मिळाला होता की ज्याच्यामध्ये सहकुटुंब आणि सहपरिवार मला ताजमहल हॉटेल मुंबई याचा एक स्टे मिळाला होता. वीकली लीडरशिप सेशन घेतले जातात. त्याच्यात आमच्या नॉलेज आणि कॉन्फिडन्समध्ये भर पडते. शिवाय मंथली हेल्थ रिलेटेड आणि वेल्थ रिलेटेड देखील डायरेक्टर स्वतः पर्सनली आमचे रिव्ह्यू घेतले जातात. त्याच्याने सगळ्या स्टाफला देखील खूप फायदा होतो. मंगलममध्ये कामासोबत पर्सनल डेव्हलपमेंटवरती विशेष लक्ष दिले जाते. त्याच्यामध्ये पर्सनल फिटनेस असेल, त्यानंतर मेंटल स्टॅबिलिटी, स्पिरिच्युअलिटी या गोष्टींवरती विशेष भर दिला जातो. पूर्वी मी 100 मीटर धावणे माझ्यासाठी अशक्य होते. मंगलम जॉईन केल्यानंतर मी 42 किलोमीटरच्या 5 मॅरेथॉन पूर्ण केल्या. हे सर्व मी आमचे डायरेक्टर करतात त्यामुळे करू शकलो. आमचे डायरेक्टर हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. मंगलम ग्रुपमध्ये घर खरेदी करणाऱ्या आनंदी ग्राहकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात. जे लोकेशन आहेत ते कसं साधू संतांच्या भूमीमध्ये येत आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबरा यांच्या मध्यस्थी जे आहे हे ठिकाण आहे इंद्रायणी नदीच्या कडेला आहे. म्हणजे आम्हाला हे जे आहे वातावरण इथलं जे की आपण गावाला काय राहतो की सिटी काय राहतो तर सेम एकच ठिकाणी आहे. मंगलममध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला आहे जे की आपण जेणेकरून म्हणू शकतो की जे गुढीपाडव्याचे जे स्टँड आहे गुढी उभारण्यासाठी ते स्टँड दिलेलं आहे. आकाशकंदी लावण्यासाठी जे काय आहे ते हुक दिलेले असतात. म्हणजे खूप छोट्या गोष्टींचं तुळशी वृंदावन आहे जे महिलांसाठी असतं लागतंच आपल्या हिंदू धर्मामध्ये. प्लस या ठिकाणी काय आहे की जे मंगलमचे जे कस्टमर सोबत जे बोलण्याचं ते कम्युनिकेशन म्हणजे मीन्स त्यांच्या स्टाफचं रिलेशन खूप छान आहे. फॅमिली होऊन गेलं रिलेशन खूप असं बनल्यासारखं वाटलं आम्हाला आणि अटॅचमेंट होऊन जातं एक असं चांगल्या ठिकाणी आपण घेतलं. याचं आम्हाला समाधान खूप आहे आणि आनंदी आहे आम्ही. तर मंडळी, हा होता मंगलम ग्रुपचा आजपर्यंतचा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर घेण्याची इच्छा नक्कीच झाली असेल. मग वाट कसली पाहताय? आजच मंगलम ग्रुपच्या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातलं तुमच्या हक्काचं घर आजच बुक करा. स्वीट होममध्ये आज इथेच थांबतेय. पुन्हा भेटू एका नवीन प्रोजेक्टसह आणि नवीन पुरस्कारासह. तोपर्यंत नमस्कार.